शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज पार पडला आणि नेमकं या दसरा मेळावा पार पडल्यानंतर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जी गर्दी होती ती पुन्हा एकदा नवीन विचार या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नवीन विचार घेऊन आज आपल्या घरी परतत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी दसरा मेळाव्याच्या दिवशी सोनं जे आहेत विचारांचं सोनं जे आहेत ते आपल्याबरोबर घेऊन या ठिकाणी चाललेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या दसरा मेळाव्यामध्ये नेमकं कशा प्रकारे कार्यकर्त्यांना संबोधण्यात आलं, काय नेमकं सूचना देण्यात आल्या हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल आपण आलेल्या या ठिकाणी आपण ज्या आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी आपले विचार मांडले, अनेक नेत्यांनी विचार मांडले, नेमकं दसऱ्याच्या दिवशी काय घेऊन चाललात? विचारांचं धन घेऊन चाललोय, प्रेरणा घेऊन चाललोय समाज कार्याची आणि येणाऱ्या ह्या म्हणजे बळीराजा जो संकटात आहे तर त्याच्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम घेऊन चाललेलो आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये कोणतं एखादं गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी कशी समाज उपयोगी कामं करता येतील किंवा जे बळीराजा आज संकटात असताना मुलाबाळांची लग्न म्हणजे ठरलेली आहेत त्या ठिकाणी आम्हाला काय हातभार लावता येईल का, ती प्रेरणा आम्ही घेऊन जातोय आणि समाजसेवेची प्रेरणा घेऊन जातोय, सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घेऊन जातोय आणि एक विश्वास आणि निष्ठेचं नातं जपण्याची प्रेरणा घेऊन जातोय। तुम्ही काय सांगाल आज आलेले आणि या ठिकाणी आपण आपला विचार कशा प्रकारचे विचार तुम्ही या ठिकाणी घेतलेले आहात, पुढे काय वाटतं काय करायला पाहिजे, काय नेमकं तुम्हाला? खरोखरच आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं हे लौकिक आहे की आपल्याला संवेदनशील असे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लाभलेत आणि खरोखरच आज आम्ही विचार घेऊन जातो आहे की एवढा मोठा दसरा मेळावा असला तरी शिंदे साहेबांनी फक्त मुंबई आणि ठाण्यापुरतंच ठेवला, कारण तो महाराष्ट्रामध्ये जी पुराची परिस्थिती आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता त्यांनी त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक आमदाराला आवाहन केलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकता त्या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना आमच्या शेतकरी बांधवाला मदत करावी आणि ऊर भरून येतो की शिंदेसाहेब अशा प्रकारची योजना या ठिकाणी राबवत आहेत आणि शेतकऱ्यांचं दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करत आहेत। धन्यवाद। कुठला उत्साह तुमच्याकडे आहे आणि या ठिकाणी आपण आलेले आहात, या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणहून काहीतरी वेगळं विचाराचं सोनं या ठिकाणी मिळालेलं आहे? काय विचाराचं सोनं तुम्हाला मिळालेलं आहे, काय सांगाल? इथून विचाराचं सोनं खूप काही छान भेटलेलं आहे। शिंदे साहेबांना एवढं काही छान सांगितलेलं आहे की या पुढच्या निवडणुकामध्ये जे शेतकरी बांधवाला म्हणजे भरपूर या संकट काळामध्ये मदत केलीत, ह्या माध्यमातून सर्व मराठवाड्यामध्ये दुष्काळ झालेला आहे, त्या दुष्काळग्रस्तांसाठी भरपूर काही मदत केलीत, शिवसैनिक भरपूर काही मदत केलीत, हे सर्व काही इथं आपल्याला भरपूर काही आपल्याला शिकायला भेटलं। अजून आपण खाली बांधावर जाऊन त्यांच्या विचारधारा आपण मांडणार आहोत। सर्व पाहिलं गेलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता घरी परतत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतात ते आणि ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विजय मिळवला त्याच पद्धतीने काम करण्याचा जोरही सांगितलाय। काय वाटतं यावेळेला पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच सत्ता सगळीकडे असेल असं वाटतं का, महायुतीची असेल वाटतं का, आणि तुम्ही त्या पद्धतीने काम कराल? हो, महायुतीचीच असणार सत्ता आणि आम्ही सर्व शिवसैनिक जोर लावून काम करणार आहोत। एक शिवसैनिक म्हणून तुम्ही इकडे आलेले आहात, विचाराचं सोनं तुम्ही या ठिकाणी लुटलेलं आहे, नेमकं काय विचार तुम्ही घेऊन आपल्या घरी चालल्यात आणि काय निर्धार करताय? 3 वर्ष म्हणजे शिंदेसाहेब ज्या वेळेस 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि 1 वर्ष आता DCM आहेत आणि शिवसेना पक्षाचे नेते आहेत, या महाराष्ट्रासाठी त्यांनी आत्तापर्यंत केलेली विकासाची कामं आणि विरोधक त्यांच्या विरोधात फक्त आरोप प्रत्यारोप किंवा त्यांना नावं ठेवण्याचं बदनाम करायचं काम हे विरोधक करतात, कारण विकासाचं काम शिंदेसाहेबांनी केलं। मग त्या पूरग्रस्त परिस्थिती असो, इर्षावाडे असो, तुमचं पुण्यातला पूर असो, कोल्हापूरचा पूर असो किंवा आत्ताचा नुकताच झालेला मराठवाडा विदर्भातला शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली आहे त्यांना आधार आणि मदत देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेब। तुम्ही काय निर्धार करणार आहात आज त्यांचे विचार आहे? आज शिंदे साहेबांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये भगवा, नगरपालिकेमध्ये भगवा, महानगरपालिकेमध्ये भगवा आणि संपूर्ण जिल्हा परिषदांमध्ये भगवा, हे महायुतीचं सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणार।
तुम्ही काय विचार घेऊन चालला? जे आज साहेबांनी घोषणा केली राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पूरपरिस्थिती झाली तिथल्या काय महिला म्हणजे आता होणाऱ्या मुलींची लग्न असतील, जी साहेबांनी संदेश दिला की शिवसैनिक म्हणून आम्ही आमच्या परीने त्यांना मदत करण्याचं काम करू, हे आम्ही विचाराचं सोनं घेऊन गावाकडे जाऊन साहेबांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोचवून आम्ही शासनाला आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम करू. एकंदरीत पाहायला गेलं तर आजचा दसरा मेळाव्यामध्ये विरोधकांवरती टीका केली असेल तरी कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आज भरलेला दिसतोय, त्याचप्रमाणे आता येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही खंबीरपणे त्या निवडणुका लढू आणि सर्वत्र महायुतीचाच महापौर किंवा महायुतीचाच सर्वत्र झेंडा भगवा फडकणार, अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.